महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई येथील बैठकीत आम्हा सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की महायुतीच्या उमेदवाराचं तुम्ही तन मन धनाने काम करा। त्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचं पालन करून या माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, या भागातले सर्व तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी व सर्व शिवसैनिक, महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, हे सर्वजण शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी लागलेले असून गावोगावी आमच्या घोंगडी बैठका या ठिकाणी चालू आहेत। आणि या ठिकाणी उमेदवार कोण आहे हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नसून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे की महायुतीच्या उमेदवाराचा तुम्ही तन मन धनाने प्रचार करा, हा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा असून आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। आणि या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना 1 लाख मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे। आणि गेल्या 5 वर्षाचा कार्यकाळ पाहता या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी झालेली आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे, 370 कलम हटवलं पाहिजे, ह्या दोन्ही संकल्पना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत। आणि त्यांना पंतप्रधान करण्याचे आदेश व त्यांच्यासाठी आपण काम करा अशा सूचना आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या असल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत। विशेषतः येणाऱ्या शुक्रवारी 29 तारखेला शिवसेनेचे संपर्क नेते संजयजी माशिलकर साहेब सोलापूर जिल्ह्याच्या माढा लोकसभा दौऱ्यावर येत असून या काळात या ठिकाणी गावोगावी बैठका होणार आहेत। आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी शिवसेनेने घेतलेली आहे।